युवा सेना गुहागरच्या वतीने सतत विद्यार्थ्यांना होणाऱ्या बसच्या उशिरा येणे आदी मागण्यासंदर्भात आज निवेदन देण्यात आले। वाडदे येथे आज देखील बस उशिरा गेल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत आहे। युवा सेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे। डेपो व्यवस्थापकांकडून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुन्हा दिरंगाई होणार नाही असे आश्वासन मिळाल्याचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या प्रसंगी युवा सेना गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख सागर गुजर, युवा सेना शहर प्रमुख श्रमिक भाटकर, उपतालुका प्रमुख कुणाल देसाई, विभाग प्रमुख समीर महाडिक, रविराज नागवेकर, विनायक कांबळे आदी उपस्थित होते। आज आम्ही युवा सेना गुहागरच्या वतीने गुहागर डेपो या ठिकाणी आलेलो। परवाच तुम्ही बघितलं असाल तर बिररोळीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना नाक त्रास सहन करावा लागला होता त्या बसेसच्या विषयामध्ये। त्या विषयासाठी आपल्याला माननीय पूर्वेंद्र संघ यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लागलं होतं आणि त्वरित अर्ध्या तासाच्या आतच त्या विद्यार्थ्यांशी संपर्क करून इथल्या स्थानिक प्रशासनाने आपल्याला तिथून स्थानिक वेळापत्रक देऊन विद्यार्थ्यांना मदत केली होती। त्याचप्रमाणे आज जर आपण बघितलं तर आज वाडदे गुहागर येथील बस आज विद्यार्थ्यांसाठी उशिरा गेलेली आहे। या सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साठीच्या बसेसचं वेळापत्रक आहे ते पूर्णपणे नियमित करून वेळेवर सुटावं यासाठी आम्ही आज गुहागर आगार व्यवस्थापक माननीय शिंदेसाहेब यांना याचं निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे गणपतीसाठी पिंपरी चिंचवड या विभागातून आपल्या गुहागरवासी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आता ती कंटिन्यू बस आपल्याकडून चालू असते, पण ती आता ही बससेवा काही कारणास्तव खंडित करण्यात आलेली आहे। तर आम्ही त्यांना ही देखील मागणी केलेली आहे की ही गणपतीला मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडमधून आपले नागरिक चाकरमाने आपल्या गुहागरमध्ये येत असतात। जास्तीत जास्त बस सेवा आपल्याला त्या विभागातून या मार्फत उपलब्ध करून द्याव्या याचं देखील आम्ही निवेदन या माननीय आगार व्यवस्थापकांना दिलेलं आहे। त्याची प्रत आम्ही माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यापर्यंत देखील दिलेली आहे। त्याचप्रमाणे आमचे रत्नागिरीचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना देखील आम्ही या विषयावर मागणी केलेली आहे। तरी आम्हाला आशा आहे की आम्हाला याच्यावरती नक्कीच सहकार्य मिळेल आणि यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याच्या बाबतीत युवासेना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही हे असंही आम्ही यांना इथे ठामपणे सांगितलेलं आहे। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।